नमस्कार, स्वर्णिका विलेज लाईफमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण केसांचा सुंदर असा कार्यक्रमासाठी किंवा साडीवरती घातला जाणारा सुंदर असा सोपा एकदम बन बघणार आहे। ही तुम्ही कार्यक्रमासाठी वगैरे हेअरस्टाईल करू शकता आणि एकदम सोपी आहे, कुणी देखील ही हेअरस्टाईल करू शकते। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपण आधी केस विंचरून घ्यायचे आहेत। तुम्ही केसांचं क्रिम्पिंग जरी केलं तरी देखील छान होईल। जर पातळ केस असतील तर क्रिम्पिंग करण्याची गरज असते, अन्यथा क्रिम्पिंग जर जाड केस असतील तर क्रिम्पिंग करायची गरज नाही। आता याच्यानंतर मी एक पोनीटेल घातलेली आहे, साधी पोनी घातलेली आहे आणि त्याच्यानंतर बन घातला आहे। बनची साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। फार मोठा बन घेतला तर हेअरस्टाईल देखील मोठी होते आणि जास्त फुगीर असं दिसतं, पण मी मीडियम साईजचा बन घेतलेला आहे आणि केसांचे आपण छोटे छोटे पिळे करायचे आहेत। सरळ लांब सरळ घ्यायचे आहेत आणि त्याचा पिळा असा गुंडळून घ्यायचा आहे आणि याच्यानंतर यू पिनने टक करून घ्यायचं आहे। यू पिन घालताना नेहमी एक लक्षात ठेवायचं की आधी केसांमध्ये घालायची आणि तीच फिरवून आपल्या बनमध्ये घालायची, जेणेकरून यू पिन निघणार नाही। अशा पद्धतीने सगळे पिळे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि पिळे जवळजवळच घ्यायचे आहेत। जर केस विरळ असतील तर पिळे घेताना छोटे छोटे घेतले तरी देखील चालतील आणि नंतर ते फुलवले तरी देखील चालतील। आणि जे एक्स्ट्राचे जे केस राहणार आहेत, जो आपण पिळा देणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा पिन लावणार आहे, त्यावेळेला त्याच्या आतील बाजूला जे आधीचे एक्स्ट्रा राहिलेले केस आहेत ते घालायचे आहेत, जेणेकरून नंतर आपल्याला फार असं दुमडावं लागणार नाही किंवा छोटी केस बाहेर येणार नाही। हेअरस्टाईल झाल्यानंतर देखील तुम्ही बाजूला फिरवून जरी घातली केस तरी देखील चालतील, पण त्यातून एखादा दुसरा बाहेर येऊ शकतो। त्यामुळे आपण हा पिळा तयार झाल्यानंतर जो आधीचा पिळा घातलेला आहे त्याचे जे शेंडा असतात ते नंतर घातले तरी देखील चालेल। यू पिन आधी केसात घालायची आणि त्याच्यानंतर ना ती बनमध्ये घुसवायची, जेणेकरून आपले केस एकदम व्यवस्थित बसतात। लहान केस असतील तर त्याच्यावरूनच झाकूनच हा पिळा घालायचा, जेणेकरून ते बाहेर येणार नाहीत। यासाठी तुम्ही सेटिंग स्प्रे देखील वापरू शकता। सेटिंग स्प्रे वापरल्यानंतर ना हेअरस्टाईल आपली पूर्ण व्यवस्थित फिक्स होते आणि ह्याला रोज पेटल्स देखील वापरू शकता किंवा गजरा देखील लावू शकता। गजऱ्याने देखील ही हेअरस्टाईल खूप छान दिसते। आर्टिफिशियल गजरे आता बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात। हेअरस्टाईलसाठी आपल्याला खूप छान दिसतात। फक्त हेअरस्टाईल करून चालत नाही, तर हेअरस्टाईलला सजवण्यासाठी तुम्ही गजरे किंवा ब्रूच वापरू शकता किंवा मोती मणी देखील वापरू शकता। गुलाबाच्या पाकळ्या देखील एकत्र काढून त्याला पांढऱ्या कलरची मोती पेन लावून ते देखील यामध्ये घातलं तरी चालते किंवा गुलाबाची अख्खी फुलं बाजूने लावली तरी देखील केसांची स्टाईल खूप छान दिसते। साडीवरती ही हेअरस्टाईल खूप छान दिसते किंवा गाऊन देखील घातल्यानंतर पुढून वेगळी हेअरस्टाईल करून आपण अशा पद्धतीने हेअरस्टाईल करू शकतो। आणि बरेच असे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत। मेकअप ह्या प्लेलिस्टला जाऊन तुम्ही बाकीच्या देखील हेअरस्टाईल किंवा मेकअप देखील बघू शकता। हेअरस्टाईलचे शॉर्ट व्हिडिओ देखील आहेत। कार्यक्रमासाठी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण घरामध्ये देखील हेअरस्टाईल करू शकतो असे व्हिडिओ टाकलेले आहेत। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। आता राहिलेले जे एक्स्ट्रा केस आहेत त्याचे छोटे छोटे रोल करायचे आणि ते बुचड्याच्या बाजूला लावायचे, जेणेकरून गजरा किंवा हेअर क्लिप डिझाईनची घालताना त्याच्या आतमध्ये ते जातील।
सुंदर अशी आपली हेअरस्टाईल तयार झालेली आहे। खूप छान बन दिसतो आहे। पूर्ण क्लिपा व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून मध्येच हेअरस्टाईल आपली निघणार नाही। आणि याच्यानंतर हे जे पिळे केलेले आहेत ते फुलवून घ्यायचे आहेत। सगळेच पिळे असे दोन्ही हाताने फुलवले की व्यवस्थित होतात आणि खूप छान सुंदर अशी हेअरस्टाईल दिसत आहे। आता ह्याला आपण गजरा लावायचा आहे। हा छोटा मोती पिनांचा गजरा मी लावून घेतलेला आहे। याला पिनाने टक करून घ्यायचा आहे। खूप छान आणि सुंदर अशी हेअरस्टाईल तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।